नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रुपोते के ए. या ठिकाणी मी तुम्हाला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ह्या विषयामध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट ह्या टॉपिकचा जो काय पहिला प्रॉब्लेम आहे तर तो आज मी तुम्हाला या ठिकाणी सोडून दाखवणार आहे. हे पहा, या ठिकाणी आपला जो प्रॉब्लेम आहे, दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो of 1:1. The following balance sheet additional information: prepare trading profit and loss account and balance sheet 31st March 2019 and balance sheet as on that date. या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्यानुसार आपण काय करणार आहोत. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, तर आपल्याला कोणकोणत्या हेडवर ॲडजस्टमेंट विचारलेली आहे याचा अगोदर पाहायचं आहे आणि त्या हेडला काय करायचं, एखादी खूण करायची. काही विद्यार्थी टिकमार्क करतात, काही स्टार करतात, काही टिंब करतात, काही तुम्ही करू शकता. बघा, पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉकची ही स्वतंत्र ॲडजस्टमेंट असते, त्यामुळं त्याला कुठेही स्टार करण्याची आवश्यकता नसते. त्यानंतर बघा, डेप्रिसिएशन बिल्डिंग अँड मशिनरी, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, बिल्डिंगला स्टार करायचं आहे, नंतर मशिनरीला स्टार करून घ्यायचं आहे. पुढे आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ बिल ₹3000, म्हणजे बिल्स रिसिवेबल याला तुम्हाला तिथे स्टार करावा लागेल. आणि त्याचा दुसरा जो इफेक्ट असतो तर तो दुसरा इफेक्ट हा डेटर्सवर होत असतो, म्हणून डेटर्सला या ठिकाणी 1 स्टार आपण केला. त्यानंतर पुढे पहा, गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. आता ही ॲडजस्टमेंट देखील स्वतंत्र असते. त्यानंतर रिटर्न ऑफ 1800 बॅड डेट्स अँड RDD 5% ऑन डेटर्स, म्हणजे डेटर्सवर आता अगोदरची एक ॲडजस्टमेंट, आता ह्या दोन त्याच्यामध्ये, म्हणजे बॅड डेटची एक आहे आणि RDDची आहे. म्हणजे तुम्हाला डेटर्सवर काय करावं लागेल, आणखी 2 स्टार करावं लागतील, म्हणजे तितक्या वेळी आपल्याला सोडावं लागतील. त्यानंतर आता बघा, 3 ओळी सोडलेल्या आहे आपण आणि 6वी ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹6000 सोल्ड बट नो एंट्री मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे हे काय आहे, अनरेकॉर्डेड सेल्स आहे आणि ते असल्यामुळे आपण त्याची ही नोंद काय करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि त्याचा दुसरा इफेक्ट हा परत कुठे येतो, तर डेटर्समध्ये आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्स हे ॲड करावे लागतात. त्याच्यामुळे डेटर्सच्या खाली डेटर्सवर जवळजवळ 4 ॲडजस्टमेंट आपल्याला कराव्या लागणार आहेत. आता 1 बाय 1 आपण जे ट्रायल बॅलन्स आहे तर त्या ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग करून घेऊया. आता बघा, पहिला आहे काय, स्टॉक 1/4/2018, 1/4/2018चा तो स्टॉक आहे. याचाच अर्थ हा काय आहे, ओपनिंग स्टॉक आहे. मग ओपनिंग स्टॉक कुठे घ्यायचा असतो, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्या ओळीवर आपण घेत असतो. या ठिकाणी क्लोजिंग ओपनिंग स्टॉक, हे बा ओपनिंग स्टॉक 65,000 इथे घेतलेला आहे. त्यानंतर बघा, दुसरा हेड आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आहे 28,000, 28,000 आहे. बिल्स रिसिवेबल हे कुठे घ्यायचं असतं, तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. हे पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल, त्यावर काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, इनर कॉलमलाच ते घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली एक ओळ सोडायची आहे. त्यानंतर बघा, पुढे आहे वेजेस अँड सॅलरी. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, वेजेस अँड सॅलरी असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण त्याची पोस्टिंग करत असतो, आणि जर वेजेस अँड सॅलरी असेल तर मात्र त्याची पोस्टिंग होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर वेजेस अँड सॅलरी, मग हे पहा, या ठिकाणी वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण त्याची पोस्टिंग करून घेतलेली आहे. पहिलं आपण करून घेतलेलं आहे ओपनिंग स्टॉक, दुसरं आहे वेजेस अँड सॅलरी, त्यावर काही ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण 9,000 रुपये हे काय केलेले आहेत, तर डायरेक्ट आउटर कॉलमला घेतलेले आहेत. त्यानंतर पहा, पुढे आहे आता
सन्ड्री डेटर्सवर जवळपास 4 ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायचे आहे. त्यामुळं सन्ड्री डेटर्स हे काय आहे, ॲसेट आहे. ॲसेट असल्यामुळं त्याची आपण पोस्टिंग करणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. म्हणजेच या ठिकाणी ही ॲसेट साईड आहे आणि ॲसेट साईडच्या इथे पहा आपण लिहिलेलं आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट जी आहे ती आहे या ठिकाणी आपण घेतलेली आहे. किती आहे अमाऊंट, तर 1,32,500 आपण ती अमाऊंट काय केलेली आहे इथे घेतलेली आहे. पहा ॲसेट साईडला 1,32,500 ही अमाऊंट इथे घेतलेली आहे. त्याच्या खाली साधारणपणे आपल्याला जे ॲडजस्टमेंट करायचे आहे, इथं वेळ वाचण्यासाठी मी अगोदरच ते लिहून ठेवलेलं आहे. तितक्या ओळी आपल्याला काय करायचे आहे तिथे सोडायचे आहे. पुढे बॅड डेट्स. आता एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, ज्या वेळेस ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला बॅड डेट दिलेले असते तर त्या बॅड डेट्सला ओल्ड बॅड डेट्स असं म्हणतात. ज्या वेळेस बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये असते त्याला ओल्ड बॅड डेट्स असं म्हणतात. आणि त्याचा जर डेबिट बॅलन्स असेल तर बॅड डेट्स हे आपल्याला म्हणजे काय झालेलं आहे, ते रक्कम आपल्याला मिळालेली नाही आहे. आणि त्याचा जर क्रेडिट बॅलन्स असेल तर ती रक्कम आपल्याला मिळालेली आहे असा त्याचा अर्थ हा होत असतो. मग बॅड डेट्स जे आहे तर ते 1,000 रुपीज आहे. तर त्याची पोस्टिंग कुठे होणार, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे पहा आपण घेऊन ठेवलेलं आहे इथे 2 बॅड डेट्स इनर कॉलमला घ्यायचे आहे 1,000 रुपीज. हे पहा 1,000 रुपीज इथे आपण त्याची नोंद करून घेतलेली आहे. पुढे आहे परचेसेस 1,000 48,000. आता 1,48,000 परचेसेस आहे. परचेसेस हे नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दुसऱ्या ओळीवरच येतात. पहिल्या ओळीवर ओपनिंग स्टॉक, दुसऱ्या ओळीवर असतो परचेसेस. परचेसेसची अमाऊंट लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्याला रिटर्न आहे का, सेल्सला रिटर्न आहे का हे अगोदर पाहायचं. जर परचेसेसला रिटर्न असेल तर त्याच्या खाली आपल्याला एक ओळ सोडावी लागेल. मग परचेसेसलाच रिटर्न आहेत, सेल्सला रिटर्न आहे म्हणून त्याच्या खाली एक ओळ आपण सोडणार आहे, इनर कॉलमला घेणार आहे. मग इथं पहा आपण घेतलेला आहे इनर परचेसेस इनर कॉलमला 1,48,000 1,48,000 आपण काय केलेले इनर कॉलमला घेतलेले. पुढे मोटार कार. आता मोटार कार काय आहे, ॲसेट आहे म्हणून त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यायचं आहे. हे पहा मोटार कार, त्याची अमाऊंट आपण घेतलेली आहे 68,000. पुढे मशिनरी रुपीज 1,14,800 1,14,800 मशिनरीची किंमत आहे. आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट असल्यामुळं आपण काय करणार आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मशिनरी इनर कॉलमला 1,14,800 ही रक्कम घेतलेली आहे. त्याच्या खाली एक ओळ सोडायची आहे म्हणजे मशिनरी घेतली. पुढे ऑडिट फी रुपीज 1,200 1,200 ऑडिट फी आहे. मग ऑडिट फी काय करायची आहे, खर्च आहे आपला. खर्च असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्याच्यामुळे ती रक्कम ही डायरेक्ट आपण घेऊन टाकायची. हे पहा ऑडिट फीज रुपीज 1,200. पुढे सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न म्हणजेच या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्या ओळीवर सेल्स नेहमी येत असतो. म्हणजे पहा सेल्स 2,85,500 सेल्स आलेला आहे आपला. तो इनर कॉलमला आपण म्हणजे एक ओळ सोडा वाटल्यास. तर आता आपलं काय करणार आहोत, आपण सेल्स रिटर्न करणार आहोत. मग इथं वाटल्यास आता खालीवर झालं तरी काही बिघडत नाही. मग इथं सेल्स रिटर्न इथे लिहा लेस सेल्स रिटर्न रुपीज 2,000 लिहून ठेवा. नंतर सेल्सची अमाऊंट आल्यानंतर आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूया. मग हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे 2,000 रुपये सेल्स रिटर्न. त्यानंतर डिस्काउंट आहे 2,300 2,300 डिस्काउंट आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागलेला आहे. खर्च आहे आपला आणि म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डेबिट बॅलन्स असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा. जर त्याला क्रेडिट बॅलन्स असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा असतो. क्रेडिट बॅलन्स म्हणजे आपल्याला मिळाला आणि डेबिट बॅलन्स म्हणजे आपण त्या ठिकाणी डिस्काउंट दिलेला आहे 2,300. मग इथे पहा डिस्काउंट आपण त्या ठिकाणी
वाटल्यास आपण काय करू शकतो, जो डिस्काउंट अगोदरचा असेल तर त्याच्यानुसार देखील त्याची ॲडजस्टमेंट ही आपण करू शकतो. इथे डिस्काउंट 2300 हे पहा, इथे आपण ती रक्कम घेतलेली आहे. डिस्काउंट टू डिस्काउंट 2300 ही आपण डायरेक्ट आउटर कॉलमला रक्कम घेतलेली आहे. त्यानंतर पुढे आहे डिस्काउंट झाल्यानंतर बिल्डिंग ₹75,000 75,000 रुपये बिल्डिंगची किंमत आहे आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. म्हणून आपण ते काय करणार आहोत, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी आपण घेतलेले आहे बिल्डिंग आणि इनर कॉलमला अमाऊंट घेतलेले आहे 75,000 75,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहेत म्हणून त्याच्या खाली एक ओळ काय करायची, सोडायची आहे. पुढे बिल्डिंग झालं. कॅश ॲट बँक ₹12,000. कॅश ॲट बँक हे देखील आपलं काय आहे, ॲसेट्स आहे. ॲसेट असल्यामुळं आपण काय केलेलं आहे, तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतलेले आहे कॅश ॲट बँक 12,000. पुढे 10% डिस्काउंट 10% इन्व्हेस्टमेंट ₹20,000. 20,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, परंतु त्याच्यावर आपल्याला काय झालेलं आहे, 10% आपण ती 10% दराने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, गुंतवणूक केलेली आहे. म्हणजेच आपल्याला त्याच्यावर 10% दराने आपल्याला व्याज मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे. म्हणून इंटरेस्ट तो जो आपण आहे तो हे करणार आहे. ज्या वेळेस आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये 10% 6% असं एखाद्या हेडसमोर शब्द आलेला असतो तर तीही ॲडजस्टमेंट असते. म्हणजे ह्या ॲडजस्टमेंटला 10% इन्व्हेस्टमेंट 20,000 ही हिडन ॲडजस्टमेंट आहे आणि हिडन याचा अर्थ लपलेली ॲडजस्टमेंट. म्हणून आपण काय केलं, 10% इन्व्हेस्टमेंट 20,000 रुपीज इनर कॉलमला घेतलेले, त्याच्या खाली ही एक ओळ सोडलेली आहे. त्यानंतर पुढे आहे ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ. ॲडव्हर्टाईजची रक्कम आपण पेड केलेली आहे आणि पेड फॉर 9 मंथ म्हणजे 9 महिन्याची पेड केलेली आहे. 4,500 4,400. मग ॲडव्हर्टाइजमेंट कुठे येणार, तर ती येणार आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ॲडव्हर्टाइजमेंट 4,500. त्याच्या खाली एक ओळ सोडा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. कारण ही काही कशी ॲडजस्टमेंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर डेबिट साईडला शेवटचा आयटम आहे रॉयल्टी. रॉयल्टी ही नेहमी कुठे येत असते, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इथे घ्यायची आहे रॉयल्टी. रॉयल्टीची अमाऊंट आहे 3,000. ती या ठिकाणी आपण घेऊन टाकायची आहे. पहा, आपलं डेबिट्सचे बॅलन्सेस आहे ते आपले पूर्ण झालेले आहेत. आता क्रेडिट बॅलन्सकडे आपण वळूयात. पहिलं आहे जनरल रिझर्व 40,500. जनरल रिझर्व आता या ठिकाणी काय करायचं, कॅपिटल लिहिण्यासाठी जागा सोडायची आहे आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचं आहे जनरल रिझर्व 40,500. 14,500 जनरल रिझर्व हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचे. त्यानंतर पुढे आहे कॅपिटल. दयाचं कॅपिटल आहे 1,60,000 आणि क्षामाचं कॅपिटल आहे 1,20,000. 1,20,000 आणि 1,60,000. हे पहा, कॅपिटल घ्यायचं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. दयाचं कॅपिटल आहे 1,60,000 आणि क्षामा हिचं कॅपिटल आहे 1,20,000. हे नोंद करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढे आहे आपलं क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आहे 98,000. क्रेडिटर्स हे देखील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण घेत असतो. इथे पहा, क्रेडिटर्स 98,000 हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतलेले आहे. त्यानंतर पुढे आहे पहा RDD ₹1,800. आता हे जे RDD आहे म्हणजे आपल्याला ही रक्कम मिळालेली आहे, ही आपण आहे तशीच जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतली तरी बरोबर आहे, किंवा नंतर आपण जे काही ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत त्याच्यामधून ही जी काही RDDची रक्कम आहे ही वजा केली तरी त्या ठिकाणी चालू शकते. कसंही ॲडजस्टमेंट केली तर ती बरोबर असते. तर RDD ही आपण काय करू, नंतर चार्ज करू ॲडजस्टमेंट सोडवल्यानंतर. पुढे आहे सेल्स 2,85,500. 2,85,500 सेल्स आहे. मग सेल्स कुठे घ्यायचा आहे, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्या ओळीवर बाय सेल्स
2,85,500 पहिल्या ओळीवर घ्यायचे. त्याच्यामधून आपण बघा इथे काय लिहून ठेवलेले, सेल्स रिटर्न 2,000 रुपये, परंतु राहू द्या, अजून त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, ते आपण कॅल्क्युलेशन हे काय करू, नंतर करूयात. त्यानंतर पुढे आहे आउटस्टँडिंग वेजेस. वेजेसचे आउटस्टँडिंग आहे म्हणजे द्यायचे बाकी आहे, किती आहे, 700 रुपये आउटस्टँडिंग आहे. आणि मग ते काय करायचे, ते डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचे आहे. हे पहा, आउटस्टँडिंग वेजेस 700. त्यानंतर त्याच्या पुढे आहे परचेस रिटर्न ₹4,000. परचेस रिटर्न आहे 4,000 रुपये आणि 4,000 रुपये किंमत ही काय करायची आहे, परचेसमधून लेस करायची आहे. मग इथे पहा, लेस परचेस रिटर्न 4,000, 1,48,000 त्याच्यामधून लेस 4,000 म्हणजे आउटर कॉलमला 1,44,000 ही आउटर कॉलमला घ्यायची आहे रक्कम. त्यानंतर पुढे शेवटचा हेड आहे तो म्हणजे डिस्काउंट ₹1,800. डिस्काउंट त्या ठिकाणी राहिलेला आहे म्हणजे आपल्याला मिळालेला आहे, ही आपल्याला मिळालेली रक्कम असते ती आहे 1,800. मग ही जी मिळालेली रक्कम असते तर ती कुठे घ्यायची असते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नेहमी क्रेडिट साईडला. आता आपल्याला काय होईल, प्रॉफिट होईल, त्याच्यामुळे प्रॉफिट किंवा लॉस होईल हे आपण सांगू शकत नाही, ज्यावेळेस प्रॉब्लेम सोडवतो त्यावेळेस लक्षात येतं. तर या ठिकाणी दुसऱ्या ओळीवर घ्यायचं आहे, म्हणजे जे खालीवर जरी झालं तरी बिघडत नाही. या ठिकाणी बाय डिस्काउंट ₹1,800 ही रक्कम काय केलेली आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण घेतलेली आहे. पहा, ट्रायल बॅलन्सचे जेवढे हेड होते ते सगळे आपले काय झालेले आहे, पोस्टिंग झालेले आहे. आता आपण वळणार आहोत ॲडजस्टमेंटकडे. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ₹40,000. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट येतात. मग पहिला इफेक्ट कुठे येणार, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हे पहा, बाय क्लोजिंग स्टॉक 40,000. आणि त्याचा दुसरा इफेक्ट हा येणार बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता क्लोजिंग स्टॉक, हे पहा ही रक्कम 40,000. तर अशा पद्धतीने पहिली ॲडजस्टमेंट आपली कंप्लीट झालेली आहे. दुसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3% रिस्पेक्टिवली. म्हणजे बिल्डिंगवर 5% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे आणि मशिनरीवर 3% डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायचं आहे. मशिनरीची अमाऊंट आहे, बिल्डिंगवर आपल्याला 5% आणि मशिनरीवर 3% म्हणजे 3% आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. मग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जे घेतलेलं आहे बिल्डिंग, हे पहा त्याच्या खाली लिहा लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. आता 75,000वर 5% म्हणजे ते येतात 3,750. 75,000मधून 3,750 वजा करायचे, आउटर कॉलमला 71,250 घ्यायचे आहे. आणि ही जी अमाऊंट आहे डेप्रिसिएशनची, जी बिल्डिंगवर आपण चार्ज केलेला आहे, याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे तुम्ही लिहू शकता टू डेप्रिसिएशन ऑन, इथे लिहा बिल्डिंग 3,750 म्हणजे या ठिकाणचे 3,750 इथे आपण घेतले 3,750. त्यानंतर 3% डेप्रिसिएशन आपल्याला कशावर चार्ज करायचं आहे, तर मशिनरीवर चार्ज करायचं आहे. मशिनरीची अमाऊंट आहे 1,14,800. त्याच्यावर इथे लिहा खाली लेस डेप्रिसिएशन ॲट 3%. मग 1,14,800वर 3,444 इतकं डेप्रिसिएशन येतं. 1,14,800 मधून 3,444 वजा करा, आउटर कॉलमला 1,11,356 रुपये घ्यायचे. आणि ही जी अमाऊंट आहे जी मशिनरीवर आपण चार्ज केलेली आहे, याचा दुसरा इफेक्ट हा डेप्रिसिएशन ऑन, त्याच्या खाली लिहायचं मशिनरी 3,444. या दोघांची टोटल करा 7,194, 7,194 ही आउटर कॉलमला घ्यायची आहे. दुसरी ॲडजस्टमेंट आपली संपलेली आहे. तिसरी ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल इन्क्ल्यूड डिझॉनर बिल ₹3,000. आपल्याला जे बिल्स रिसिवेबल होते
जे बिलाची रक्कम, बिल्स रिसिवेबल आपल्याला मिळणार होती जी रक्कम, ती किती होती? 28,000. परंतु त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, 3,000 रुपयाचं बिल हे मिळालेलं नाही, म्हणजे डिसऑनर. याचा अर्थ आपल्याला ती रक्कम मिळणार होती, परंतु काय झालेलं आहे, ती मिळालेली नाही आहे, डिसऑनर झालेला आहे त्या बिलाचा. त्यामुळं आपल्याला मिळणाऱ्या 28,000मधून हे 3,000 काय होणार? लेस होणार. मग इथे लिहा लेस बिल्स डिसऑनर ₹3,000. 28,000मधून 3,000 रुपये गेले, आउटर कॉलमला 25,000. म्हणजेच या ठिकाणी आता याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार, तर डेटर्स आपले वाढलेले, म्हणजे आपल्याला जी येणे रक्कम होती त्याच्यामध्ये आता वाढ होणार नक्कीच. मग डेटर सन्ड्री डेटरची किंमत आपण 1,32,500 आहे, त्याच्यामध्ये म्हणा ॲड बिल डिसऑनर 3,000. मग ती रक्कम झाली 1,35,500. इनर कॉलमलाच राहू दे ती रक्कम. तर अशा रीतीने त्याचे दोन इफेक्ट आपले द्यायचे आहे. त्यानंतर पुढचं आहे पहा, गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे हे काय आहे, ड्रॉइंग्स आहेत, परंतु त्याचं काही नोंद झालेली नाही. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, हे जे 1,000 रुपये आहे, तर हे 1,000 रुपये काय करावं लागतील, तर दयाच्या जे अकाउंट आहे त्या दयाच्या अकाउंटमध्ये हे 1,000 रुपयाची नोंद आपल्याला करून घ्यावी लागेल. हे अनरेकॉर्डेड सेल्स आहे, म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स म्हणण्यापेक्षा अनरेकॉर्डेड ड्रॉइंग आहे. त्यामुळं या ठिकाणी 1,000 रुपये हे काय करायचे आहे, इथे घ्यायचे आहे, बाय गुड्स टेक ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज ₹1,000. म्हणजे सेल्समधून तो जो माल त्याने स्वतःसाठी खर्च केलेला आहे तो, त्याचा पहिला इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार, आणि दुसरा इफेक्ट हा येणार तो म्हणजे दयाचं जे कॅपिटल आहे त्यातून ती रक्कम काय होणार, लेस होणार. मग इथे म्हणा लेस, हे ओळ सोडा एक इथं नेट प्रॉफिट लिहिण्यासाठी, इथे लिहा लेस ड्रॉइंग ₹1,000. ड्रॉइंग म्हणा किंवा आपण हेच जरी शब्द वापरले, गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज, तरी चालेल. 1,000 रुपये आपण ती अमाऊंट तिथंच ठेवा, कॅल्क्युलेशन आपण नंतर करू. पाचवी ॲडजस्टमेंट आहे, राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5%. मग सुरुवातीला काय करायचं आहे, सन्ड्री डेटर्स जे आहेत, तर त्या सन्ड्री डेटर्समधून आपण सुरुवातीला काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये बिल डिसऑनर ॲड केलं आहे 3,000. त्यामध्ये आता ही ॲडजस्टमेंट सोडवण्याच्या अगोदर 6वी जी ॲडजस्टमेंट आहे ती पाहणं गरजेचं आहे. कारण का जर 6वी ॲडजस्टमेंट आपण पाहिली नाही आणि अगोदरच जर रक्कम 5% आपण लेस केली किंवा बॅड डेटची रक्कम लेस केली तर आपल्याला आपलं कॅल्क्युलेशन हे करेक्ट येऊ शकत नाही. त्यामुळं 6वी ॲडजस्टमेंट अगोदर सोडवू, नंतर 5वी सोडू. इथे पहा, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नॉट एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट. 6,000 रुपये हे त्याचा मालाची विक्री झालेली आहे, परंतु त्याची एंट्री करायची राहून गेलेली आहे. मग सेल्समध्ये त्या ठिकाणी काय करायचं आहे, ॲड करायचं आहे, ॲड अनरेकॉर्डेड सेल्स ₹6,000. आता 2,85,500 आहे, त्याच्यामध्ये 6,000 ॲड करायचे आहे, म्हणजे 2,91,500. आणि त्याच्यामधून लेस करायचं आहे सेल्स रिटर्न 2,000, आउटर कॉलमला 2,89,500 ही रक्कम घ्यायची आहे. ट्रेडिंग अकाउंटचं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता त्याचा दुसरा इफेक्ट हा डेटर्समध्ये काय होणार आहे ते ॲड होणार आहे. म्हणजे आपण सेल्स केलेली, म्हणजे ती रक्कम कशी मिळाली आपल्याला माहीत नाही, म्हणजे आपल्याला ती रक्कम मिळणार आहे, नोंदच करायची राहून गेलेली आहे. मग इथे म्हणा ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000. आता अमाऊंट आलेली आहे बघा, 1,35,500 मध्ये 6,000 रुपये ॲड केले आणि म्हणजे 1,41,500 एवढी रक्कम आलेली आहे. आणि आता 5वी ॲडजस्टमेंट आपण सोडू, कारण अनरेकॉर्डेड सेल्स जर आपण त्याचे कॅल्क्युलेशन करून घेतलं नाही तर कॅल्क्युलेशन पुढचं हे करेक्ट येणार नाही. त्यासाठी आता 800 रुपये हे 1,800 हे बॅड डेटचे आपल्याला लेस करायचे आहे. मग इथं म्हणा लेस बॅड डेट्स 1,800, 1,41,500 मधून 1,800 वजा करा,
तिथे इनर कॉलमलाच राहतील 1,39,700. हे जे 1,800 रुपये आहे याचा दुसरा इफेक्ट हा कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता हे जे बॅड डेट्स आहे का जे आपण कॅल्क्युलेशन करून काढलेले आहे, ह्या बॅड डेट्सला न्यू बॅड डेट्स असं म्हणतात. आणि जे बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात त्याला ओल्ड बॅड डेट्स असं म्हणतात. आता जे काढलेले आहेत आपण ते न्यू. मग ओल्ड बॅड डेट्समध्ये न्यू बॅड डेट्स हे काय होणार, ॲड होणार. आपण इथे लिहून घेतलेले आहे बॅड डेट्स ₹1,000, त्याच्यामध्ये ॲड न्यू बॅड डेट्स ₹1,800 हे आपण घेतलेले आहे. आता पुढे काय सांगितलं आहे, अँड 5% RDD आपल्याला चार्ज करायला सांगितलेले आहे. मग इथे म्हणा लेस RDD ॲट 5%, 1,39,700 मध्ये त्याचे 5% 6,985 इतकी रक्कम येते. मग 1,39,700 मधून 6,985 वजा करा. आउटर कॉलमला 1,32,715 रुपये आउटर कॉलमला या ठिकाणी आपण घेतलेले आहे. आणि हे आता हे काय झालं, न्यू RDD झालं. त्याचा दुसरा इफेक्ट हा कुठे येणार, तर या ठिकाणी इथं म्हणा लेस RDD, इथं वाटल्यास आपण म्हणू शकतो न्यू असंही त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग ते किती आहे 6,985. याची जर टोटल केली तर ते 9,785 रुपये येतं. आता ट्रायल बॅलन्समध्ये आपण पहा RDD फक्त आपण त्या ठिकाणी आपण म्हटलो होतो की आपण याचा नंतर विचार करू. तर नंतर विचार करणं म्हणजे ते जे RDD आहे ते इथे घेतले आपण तरी ते चालू शकतं, किंवा ह्या बॅड डेट्समधून RDD मधून ट्रायल बॅलन्समध्ये जो क्रेडिटचा बॅलन्स आहे तो वजा करून घेतला तरी चालेल. मग इथे म्हणा लेस RDD. आता नाही हे नाही, ही RDD ओल्ड आहे, ओल्ड, आणि ही न्यू आहे. न्यू RDD हे सगळं ॲड केला आणि त्याच्यामधून म्हणा लेस RDD रुपीज किती आहे ती 1,800 ही वजा करायची आहे. आणि मग 9,785 मधून 1,800 वजा केल्यानंतर आउटर कॉलमला 7,985 रुपये हे आपल्याला लिहायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या आपल्या काय झालेलं आहे, ॲडजस्टमेंट सोडून झालेलं आहे, सगळ्या पोस्टिंग झालेल्या आहे. आता पटकन आपण काय करू, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे क्लोज करू. पहा या ठिकाणी इकडची टोटल ही येते 3,30,500. त्यानंतर इकडे ती टोटल काय करायची आहे, हीच टोटल इथे लिहून टाकायची आहे. डेबिटची टोटल करायची आहे. डेबिटची टोटल किती आलेली आहे मग तुमची 1,21,000. ही 3,30,500 मधून वजा करायची आहे. म्हणजे जी काय वजाबाकी आलेली आहे तर ती आहे 1,09,500. म्हणजेच हा तुमचा काय झाला ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग तो आपण काय केलेला आहे, ट्रान्सफर केला कुठे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग इथे बाय ग्रॉस प्रॉफिट 1,09,500 आपण घेतलेला आहे. त्यानंतर सेम प्रोसिजर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट जसं आपण क्लोज केलं त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे क्लोज करायचं आहे. इकडची टोटल त्या ठिकाणी करायची आहे 1,13,300 टोटल आलेली आहे. ह्या टोटलमधून या ठिकाणी डेबिटची जी टोटल आहे ती वजा करायची आणि जो काय फरक आहे तो शोधायचा आहे. फरक आलेला आहे 88,621. 88,621 हा काय आहे, नेट प्रॉफिट आलेला आहे. आता तो नेट प्रॉफिट हा जे भागीदार आहे त्यांना काय करावं लागेल, आपल्याला वाटावं लागेल. त्यांचा जो रेशो आहे तो किती आहे 1:1. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा रेशो आहे 1:1 रेशो असल्यामुळे सारख्या प्रमाणात आपल्याला वाटायचं आहे. मग हे पहा दया आणि क्षमा या दोघांना आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. ज्या वेळेस पॉईंटमध्ये उत्तर येतं तर पॉईंटमध्ये उत्तर आल्यानंतर 1 रुपया हा कोणाला तरी एक जास्त द्यायचा, म्हणजे पॉईंटमध्ये ते उत्तर येत नाही. मग 44,311 आपण दयाला दिलेला आहे आणि 44,310 हे क्षमाला दिलेलं आहे. आता हे त्यांचं जे नेट प्रॉफिट आहे हे ट्रान्सफर होणार कुठे, तर बॅलन्स शीटच्या
लायबिलिटी साईडला. मग इथे आपण म्हणा नेट प्रॉफिट दयाचं इथं लिहायचं 44,311. अगोदरचे 1,60,000 आणि त्याच्यामध्ये ड्रॉइंग त्यांची 1,000 यांची टोटल 2,03,311 आउटर कॉलमला घ्यायचे आहे. इकडे क्षामाचं ते त्याच पद्धतीने करायचं आहे. क्षामाचं कॅपिटल आहे 1,20,000. त्याच्यामध्ये त्याचं नेट प्रॉफिट ॲड होणार आहे 44,310 आणि आउटर कॉलमला 1,64,310 ही आउटर कॉलमला घ्यायची आहे. आता लायबिलिटीची टोटल करायची आहे, नंतर ॲसेटची टोटल करायची आहे. पहा या ठिकाणी लायबिलिटीची टोटल आलेली आहे 4,82,321 आणि ॲसेटची टोटल आलेली आहे 4,82,321. तर अशा पद्धतीने आपला जो पहिला प्रॉब्लेम आहे तर तो या ठिकाणी ह्या अमाऊंटला तो टॅली झालेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, पहिला जो प्रॉब्लेम आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटचा त्याचं या ठिकाणी आपण सोल्युशन हे पाहिलेलं आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण परत भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.